संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार? खून प्रकरणातला मुख्य आरोपी पुन्हा कोर्टात गेलाय. मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या जखमा अजूनही ताज्याच आहेत. हे सगळं प्रकरण काय सांगते. 9 डिसेंबर 2024 बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावासाठी तो दिवस अजूनही काळा दिवस म्हणून आठवला जातो. गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या हा केवळ त्या एका व्यक्तीचा खून नव्हता, तर संपूर्ण गावाच्या विश्वासावर झालेला घाव होता. त्या घटनेनंतर गावात निर्माण झालेली भीती, संताप, अस्वस्थता आजही कायम आहे. आणि आता याच प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा एकदा न्यायालयाच्या दारात पोहोचलेत. या हत्याकांडातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आता आपल्यावरील दोषारोपच रद्द करावेत अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं याआधीच त्यांची मागणी फेटाळून लावली होती. मात्र तरीही आरोपींकडून न्यायालयीन लढाई सुरूच आहे. वाल्मिक कराड याने याआधीच जामिनासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याने धाव घेतली होती, पण प्रत्येक वेळी त्याला दिलासा मिळालेला नाही. त्याचे जामिनाचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर आता इतर आरोपींनी सुद्धा थेट दोषारोपच रद्द करण्याचा मार्ग निवडलाय. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपींच्या वकिलांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या. घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवावे, पुराव्यातील लॅपटॉपची क्लोन कॉपी द्यावी अशी मागणी करण्यात येते. सरकारी पक्ष केवळ त्यांना सोयीचा डेटा दाखवत असल्याचा आरोपही बचाव पक्षाचा आहे. न्यायालयानं कोर्टात लॅपटॉप उघडून संपूर्ण डेटा तपासावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. या प्रकरणात आरोपी जयराम चाटेने बीड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय, तर प्रतीक घुलेने जेलमधूनच अर्ज सादर केलाय. विष्णू चाटेनेही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या खटल्यात आता न्यायालयीन लढाई आणखी तीव्र होताना दिसते. दरम्यान मस्साजोग गावात मात्र वेगळीच भावना आहे. गावकऱ्यांसाठी ही केवळ एक कोर्ट केस नाहीये, तर त्यांच्या गावाच्या नेतृत्वाचा, सुरक्षिततेचा आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर गावात निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही आहे. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 8 आरोपींना बेड्याही ठोकल्यात. पण कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे. तो अजूनही पोलिसांच्या आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाहीये. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 21 मे रोजी होणार आहे. पण त्याआधी एकच प्रश्न पुन्हा चर्चेत येतोय. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आणि मस्साजोग गावाला न्याय नेमका कधी मिळणार? जेलमधून प्रतीक घुलेच्या वतीनं एक न्यायालयाकडे अर्ज त्यांनी पाठवलेला आहे. तो अर्ज, त्यातला मजकूर काय याची काय अजून आम्हाला ज्ञात झालेलं नाही. आरोपी क्रमांक 7 कडनं जामीनचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यावर सरकार पक्षाचा म्हणणं न्यायालयाने मागवलेलं आहे. तिसरा मुद्दा, गेल्या वेळेस हा हार्ड डिस्कमधला पुरावा याबद्दल आम्ही आमचं म्हणणं लिखित स्वरूपात आयोगाच्या सहीने कोर्टापुढे मांडलेलं होतं आणि तो मुद्दा संपलेला होता. परंतु पुन्हा तो मुद्दा लॅपटॉप आम्हाला पाहिजे असा मुद्दा आरोपीच्या वतीने काढण्यात आला. त्याच्यावर सुनावणी करता पुढची तारीख पडलेली. पण कुठेतरी वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केला जातो का? प्रत्येक वेळेस आता गेल्या 7 तारखापासून पाहतो लॅपटॉपच मुद्दा प्रत्येक वेळेस चर्चेला जातो. निश्चित, कारण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिक कराडचे आणि अजून एका आरोपीकडनं उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे इथं त्यांच्याकडनं वेळ काढूपणा होत आहे. काय नेमकं पिटिशन आहे साधारण माहिती नाही, तो माझ्या माहितीप्रमाणे तो स्क्वॅशिंग ऑफ द चार्जचं पिटिशन आहे. पुढील सुनावणी नेमकी कधी होणार आहे? आता तिथली सुनावणी कधी होणार ते काही कल्पना नाही. आपली या सुनावणी ही आजची सुनावणी आता कोर्टाने 21 तारीख दिली. आरोपीकडनं काही अर्ज देखील आले का? अर्ज नेमके कुठले आहेत? आरोपीच्याकडनं काही अर्ज नाही कुठला देण्यात आलेला. आरोपीच्या जामीनचा अर्ज फक्त आरोपी क्रमांक 7 कडनं आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.